सरपंच हाच खरं तर प्रशासक म्हणून नेमला जावा या संदर्भातली याचिका जी होती ती बुलढाणा जिल्ह्यातून टाकण्यात आली होती। आपल्यासोबत अरविंद दळवी जी आहे, खरं तर त्यांनीच ही याचिका टाकली होती। त्यांच्यासोबत इतरही जे होते त्या सरपंच होते, त्यांनी सगळ्यांनी मिळून ही याचिका नागपूर खंडपीठात टाकली आणि त्यापूर्वी राज्य सरकारने जो आहे तो निर्णयसुद्धा दिला आणि प्रशासक म्हणून जे आहे ते ग्रामपंचायत सरपंचाचीच नियुक्ती करण्यात आली, तसंच उपसरपंच आणि सदस्यांनासुद्धा यामध्ये संधी देण्यात आली आहे। काय तुमची मागणी होती ती मान्य झालेली आहे? आमची मागणी अशी होती की हा सरपंचच हा प्रशासक व्हावा। त्याला कारण अशी होती, खेड्यापाड्यात जर विकास करायचा असेल तर सरपंचाकडून विकास होतो, म्हणून हा सरपंच हा प्रशासक व्हावा ही मागणी आमची होती। ही मागणी आमचे राज्य सरकार आणि नागपूर हायकोर्टाने ही मान्य केली आणि माननीय ॲडव्होकेट स्वप्नीलजी करंजीकर साहेब यांनी आमच्या या मागणीला मोठं यश आणून दिलं। त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि राज्य सरकारचे बी आभार मानतो। आता काय वाटते, निवडणुका झाल्या पाहिजे की नाही? आता ती एक मागणी असणार आहे। तो आता निवडणूक आयोगाचा प्रश्न आहे, कारण की आता त्याच्यामध्ये मोठे प्रॉब्लेम आहेत। कारण की आता त्यांनी 6 महिने इंटिमेशन दिले की 6 महिने निवडणुका होत नाही आणि 6 महिन्यानंतर कसं आहे, खेड्यापाड्यातल्या निवडणुका ह्या बरसातीमध्ये होत नाही। त्याच्यामुळे हा निवडणूक आता कमीत कमी माझ्या मते 1 वर्ष होणार नाही। आरक्षणाचा विषय राहिलेला आहे. हो, आता 52% मध्ये आरक्षण गेलेलं आहे। आमच्या ग्रामपंचायतीला आरक्षण 52% मध्ये आहे। त्यामुळे ती एक अडचण आहे भरपूर। हो, तरी 1 वर्ष माझ्या मते आहे। निवडणूक घेतात आमची कोणती अडचण राहणार नाही, आम्ही निवडणुकीलाही सामोरं जाण्याला तयार आहे। पण कुठेतरी उपसरपंचांनाही संधी दिली आहे, म्हणजे जे सदस्य होते त्यांना संधी दिली आहे। सगळ्या ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सगळ्या बॉडीला त्यांनी प्रशासन संधी दिली, त्याबद्दल मी राज्य सरकारचे आभार मानतो। नक्कीच खरं तर या संदर्भातले वकील आपल्यासोबत आहे। 3 मागण्या प्रमुख केल्या होत्या, एकीचा अगोदर GR निघालेला आहे। काय तुमच्या 3 मागण्या आहेत? त्या GR निघाला, आज काय झालं? सदर याचिका दाखल करत असताना विद्यमान कोर्टाकडे आम्ही 23 जानेवारी 2026चं जे परिपत्रक आहे ते रद्द करण्यासंदर्भामध्ये सांगितलं होतं। त्यानंतर विद्यमान सरपंच यांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यासंदर्भामध्ये आमची एक दुसरी मागणी होती। त्यानंतर सदर निवडणुका ह्या विशिष्ट कालावधीमध्ये घेण्यासंदर्भामध्ये अशा आमच्या प्रमुख 3 मागण्या होत्या आणि यामध्ये शासनाने जे सुधारित परिपत्रक आणलं आहे त्या अनुषंगाने या परिपत्रकामुळे एक मागणी तुमची ऑलरेडी मान्य होऊन गेलेली आहे। आता तुमच्या इतर 2 मागण्यांच्या संदर्भात काय होतं? आज सुनावणीत काय झालं? निश्चितच यामध्ये आज शासनाने जे सुधारित परिपत्रक आणले आहे त्या सुधारित परिपत्रकाच्या अनुषंगाने त्यामध्ये सरपंच हे प्रशासक आणि इतर सदस्य यांना प्रशासकीय समितीमध्ये नेमणूक करण्यासंदर्भातला जो निर्णय आहे तो त्यामध्ये झालेला आहे। पण आता पुढील तुमची तिसरी मागणी निवडणुकीच्या अनुषंगाने निश्चित हे जे सुधारित परिपत्रक 20 फेब्रुवारी 2026 रोजी आलेलं आहे त्यामध्ये शासनाने पुढची मागणी म्हणजे कशा अनुषंगाने, म्हणजे आता लवकरात लवकर निवडणुका पार पडाव्या अशाच अनुषंगाने? नाही, राज्य शासनाने हे परिपत्रक आलेलं आहे ते आमच्या अनुषंगाने अजून स्पष्ट स्वरूपाचं आहे। यामध्ये सदर परिपत्रक हे 28 फेब्रुवारी 2026 रोजी 28 फेब्रुवारी 2026 स्पष्ट नाही, त्याचे निर्देश काय, कसं इम्प्लिमेंटेशन होईल या सगळ्यांना कोर्टाने काय आदेश देण्याचं सांगितलं आहे? नाही, आमची याचिकेसंदर्भामध्ये जी प्रमुख मागणी होती त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या वतीने हजर वकिलांनी आज सुधारित परिपत्रक दाखल करून त्या अनुषंगाने विद्यमान सरपंच यांना प्रशासक तसेच 23 जानेवारी 2026चं परिपत्रकसुद्धा रद्द करण्यासंदर्भातला विषय आणि विशिष्ट कालावधीमध्ये निवडणुका घेण्यासंदर्भातला जो विषय आहे त्या अनुषंगाने हे निकाली निघाल्यामुळे विद्यमान कोर्टाने या संदर्भामध्ये सदर याचिका आमची निकाली काढलेली आहे। तर 28 फरवरीपर्यंत ज्या ज्या ग्रामपंचायतीची कालमर्यादा आहे ती संपणार आहे, त्या ठिकाणी सगळे सरपंच हेच प्रशासन म्हणून काम करतील अशा पद्धतीने शासन निर्णय होता आणि कोर्टात सुद्धा सुनावणी झाली आहे। त्यामुळे याचं इम्प्लिमेंटेशन आहे ते सुद्धा लवकरात लवकर व्हावं अशा पद्धतीची मागणी जी आहे ती सरपंच संघटनेकडून करण्यात आली आहे। या सगळ्याच अनुषंगाने आता पुढे निवडणुकासुद्धा ज्या आहे त्यासुद्धा लवकर घ्यावं लागणार। आरक्षण या सगळे अनेक जो आहे कचाट्या अजूनही सुटलेल्या नाही आहे त्यासुद्धा सुटावे अशा पद्धतीची मागणी होते। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ सपराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।